नमस्कार मित्रांनो, आपण पाहतोय की हे मल्टी स्टेट आणि सगळ्या ग्राहकांची परेशानी आणि आता मात्र अत्यंत जागरूक झालेला ग्राहक या सगळ्या गोष्टी बद्दलचा पुढचा भाग घेऊन आपण आज बोलतोय। मी डॉक्टर लड्डा, दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन। तर मित्रांनो, आपण पाहतोय की पोलिसांकडे तक्रार करून, खास करून बीड जिल्ह्याबद्दल बोलतोय, पोलिसांकडे तक्रार करून अनेक महिने झाले। त्याच्यानंतर कुठे यांना पुण्यातून उचललं गेलं, त्यांच्याबरोबर अर्चना कुठे होत्या आणि त्याच्यावर आशिष पाटोदकर पण होते। अर्चना कुठेंना पण एसपी ऑफिसला बसवलं गेलं, त्याच्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं। त्याच्यानंतर सुरेश कुठे आणि तो आतापर्यंतचा सगळा प्रवास जवळजवळ 1 महिन्याचा। मग मला हे विचारायचं, या 1 महिन्यामध्ये नेमकं सुरेश कुठेकडनं कोणती माहिती आतापर्यंत समोर आली? हा ठेवीदारांचा प्रश्न आहे। प्रत्येक ठेवीदारांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की नेमकं त्या तपासात नेमकं काय मिळालं। आणि हे कुठं ना कुठेतरी ठेवीदारांना, ठीक आहे तो तपासणीचा भाग आहे, तो तपासाचा भाग आहे, ते डिक्लेअर करता येईल नाही करता येईल, हे जरी असलं तरी पॉझिटिव्ह निगेटिव्ह नेमकं काय झालं, कसं झालं याच्याबद्दलचा अभ्यास, याच्याबद्दलचं कुठंतरी पुसटचं नॉलेज तक्रारदाराला मिळालं पाहिजे किंवा ठेवीदाराला मिळालं पाहिजे। त्याच्याबद्दल तक्रारदार पण प्रक्रिया करू शकतो। त्या सगळ्या कोणत्या कोणत्या प्रक्रियात नेमकं त्याला त्याची तक्रार केली, त्या तक्रारीबद्दल आतापर्यंत काय काय तपास झाला, याच्याबद्दल माहिती कशी मिळवता येईल याबद्दलचं एक व्हिडिओ याच विषयातील तज्ञ वकील यांना घेऊन आपण घेऊनच येतोय पुढे। तर आता हे सगळं झालं, हे सगळं होत असताना 1 महिन्याच्या कालावधीमध्ये फक्त 4 कर्मचारी, सुरेश कुठे, आशिष पाटोदकर, बस, याच्या व्यतिरिक्त कोणालाही अटक केलेलं नाही। हे सगळं चालू आहे, ज्ञानराधाचं प्रकरण चालू आहे। ज्ञानराधाचं प्रकरण चालू असताना मात्र परभणे आणि बियाणे खुश असतील, खुश, कारण या दोघांच्या विरुद्ध पण तक्रारी झालेल्या आहेत। या दोघांच्या विरोधात तक्रारी होऊन महिने उलटून गेलेले आहेत, तरी पण पोलिसांना साधा यांच्याकडे ढुंकून बघण्यासाठी पण वेळ नाही। जसं तुम्ही सुरेश कुटेला 7-8 महिने 9 महिन्याचा जसा वेळ दिला आणि त्या वेळेमध्ये सुरेश कुटेने जे काही पसारे कुटाने केले असतील तशाच प्रकारची गोष्ट परभणे बियाणे करणार नाहीत, हे कशावरून? किंवा यांच्या मनात तसं पाप येणार नाही, हे कशावरून? मग हे झाल्यानंतर पुन्हा ठेवीदारांनी काय करायचं? असंच खितपत पडायचं का? त्याच्यामुळं सर्व ठेवीदार वारंवार हे आम्हाला म्हणतायत, आमच्या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये हे लिहित आहेत की तुम्ही परभणे ते तुमचं राजस्थानी याच्याबद्दल काहीतरी बोला, पण बोलण्यासारखं तसं विशेष काही नाही। बरं, आम्ही यांचे तक्रार, यांचे ठेवीदार पण आमच्याकडे येऊन भेटतात, आम्हाला सांगताय आमच्यावर अन्याय झाला, हे झाला। आम्ही त्यांना म्हणतोय की तुम्ही याच्याबद्दलची मुवमेंट करा। कोण मुवमेंट करतंय? किती जणांनी तक्रारी केल्यात? जर तक्रारीत होत नसतील तर मग तुम्ही पोलीस प्रशासनाकडनं अपेक्षा कशी ठेवता? एक दुसरी गोष्ट, तक्रारी होत नसतील, तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही आपण घरी बसून निवांत आपल्याला सगळं मिळेल, तर असं होणार नाही। त्याच्यासाठी तक्रारी कराव्या लागतील। मग तुम्हाला पोलीस स्टेशनला जाऊन करायचे असेल तर तिथं करा, किंवा मग ऑनलाईन पण तुम्ही कंप्लेंट करू शकता। 156(3) मध्ये तुम्ही कोर्टात पण जाऊ शकता। हे सगळं होत असताना 4 त्यांचे कर्मचारी पकडले, काय त्यांच्याकडनं थोडी काय जे माहिती मिळाली असेल ना, तर ते देवाला माहिती काय काय मिळते। हे सगळं होत असताना मग यशवंत कुलकर्णी कुठे आहे? म्हणजे दुसऱ्याकडनं, बाहेरकडनं, सूत्राकडनं हे कळतं की यशवंत कुलकर्णीचं एक लोकेशन आहे। मग पोलिसांना का नाही माहित पडत? मग पोलीस यशवंत कुलकर्णीच्या मुसक्या बांधून का नाही आणत? जसं तुम्ही सुरेश कुटे, अर्चना कुटे, आशिष पाटोदकरला ज्या स्टाईलमध्ये रात्री जाऊन पुण्याहून धरलं होतं, त्याच पद्धतीने फक्त काही तासामध्ये तुम्ही यशवंत कुलकर्णीला नाही आणू शकत का? यशवंत कुलकर्णी जर आला तर ज्ञानराधाचं भरपूर गणित सुटून जाईल ना। बरं, या सगळ्या कुटाण्यामध्ये जर यशवंत कुलकर्णीने त्यांनी पण त्याची प्रॉपर्टी, तर त्याला जिम्मेदार कोण? यशवंत कुलकर्णीचा सगळा अभ्यास करण्यासाठी जिम्मेदार कोण? यशवंत कुलकर्णीची प्रॉपर्टी ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी वापरता येऊ शकते का, जसं सुरेश कुटेची वापरता येईल? याचा सगळा अभ्यास करण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टीसाठी यशवंत कुलकर्णी आणि बाकी सगळेजण संचालक मंडळ, सर्व संचालक मंडळ, फक्त संचालक मंडळच नाही, यांचे शाखा व्यवस्थापक, यांचे ब्रांच मॅनेजर, यांचे झोनल मॅनेजर, यांचे ते कर्मचारीचे घरी जाऊ त्यांनी पैसा वरबाडला, लुटला, ते सगळे लोक ताब्यात कधी येणार? प्रत्येकाचा ऍड्रेस ढूंढण्यासाठी 2-2 महिने लागणार आहेत का? ह्याचा ऍड्रेस आता सापडला, हा तिथून आता भेटला, अहो एवढी मोठी यंत्रणा ट्रॅक करणारी ती का नाही करत ट्रॅक तुम्ही? हे फक्त ज्ञानराधाच नाही,
साईरामचा आहे, त्या राजस्थानीचा आहे, अहो ते परभणी, बाकीचे सगळे धरा ना त्यांचे, धरा. मुसके आवळा. आणखीन एक गोष्ट सांगतो, असे बरेच आहेत व्यवस्थापक असे बरेच आहेत ज्यांनी काही दिवसापूर्वी त्यांचं साध्य करून घेतलं आणि त्याच्यानंतर या मल्टी स्टेटमधून राजीनामा दिला. त्यांना पण सोडू नका, त्यांना पण धरून, त्यांच्या पण मुसके आवळा, त्यांना पण पोलिसांचा खाक्या दाखवा. पण हे कधी याच्यामध्ये मात्र एक गोष्ट बरी जाणवते की आता जालना आणि संभाजीनगर पोलीस या गोष्टीमध्ये सक्रिय झाले, कारण आता कुठे ना MCR आहे आणि त्या ठिकाणी ते जातील. जालना आणि संभाजीनगर मध्ये जसं बीडमध्ये तुमच्या राजस्थानी परभणीबद्दल कंप्लेंट केल्या, तसं तिथले जे कोणी दुःखी असतील, जसं लातूरमध्ये राजस्थानी बद्दल कंप्लेंट झाली, तसं जर दुःखी असतील तर त्यांनी पण या सगळ्या गोष्टीचे कंप्लेंट करणं जरुरी आहे. हे सगळं जर झालं तर मात्र ह्या तपासाला गती मिळेल. आणि तुम्ही धरा ना ते जुने आजी माजी सगळे आजी माजी तुमचे सदस्य, आजी माजी तुमचे बँकेचे कर्मचारी, मोठ्या मोठ्या व्यवस्थेमधले तुमचे अधिकारी, या सगळ्यांना धरा, यांच्या गच्चुऱ्या धरून पोलिसाकडे घेऊन या. फक्त इमानदारीने जो खरा पोलिसांचा खाक्या असतो आणि सुंदरी असते ते एकदा त्यांना दाखवा. बडा वक्तील आणि सगळ्या गोष्टी पुढे येतील. ही एक गोष्ट करणं जरुरी असताना आता मला एक सांगा, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशनचे मंत्री कोण? त्या मंत्र्याकडे आतापर्यंत या गोष्टीची माहिती गेली नाही का? जर गेली असेल तर त्यांनी नेमकं काय केलं? या सगळ्या माहितीमध्ये नेमकं ठेवीदारांच्या हितासाठी त्यांनी कोणतं पाऊल उचललं नसेल तर का नाही उचललं? जर तुम्ही याच मल्टीस्टेटची जर वेबसाईट पाहिली तर त्या वेबसाईटमध्ये तुम्हाला कळेल की बऱ्याच वर्षापासूनचे ऑडिट रिपोर्ट त्यांनी दाखवलेले नाहीयेत. त्याच्याबद्दल का कंप्लेंट नाही केली? या असंख्य गोष्टी समोर येत आहेत. आणि त्याच्यानंतर काल परवा ते अमित शहा पुण्याला येणार आहेत आणि त्यांच्याकडे कंप्लेंट करायची असा एक आवाज ऐकला. मग अमित शहा आतापर्यंत कोणीच नव्हते का? अमित शहाकडे आतापर्यंत कंप्लेंट करायची इच्छा नाही झाली का? की ठेवीदार हा काही महत्वाचाच नाहीये का तुमच्यासाठी? ठेवीदार म्हणजे फक्त आणि फक्त आपल्या कामापुरता बस, काम झालं की विषय संपला, असं आहे का? किंवा तुम्हाला असं जाणवतंय का की नाही राव, ठेवीदारात एकीच नाहीये? आणि तसं जर जाणवत असेल तर त्या गोष्टीसाठी मात्र जेवढे हे बाकीचे जिम्मेदार आहेत तेवढेच ठेवीदार जिम्मेदार आहेत. एकी करणं जरुरी आहे. मी या पार्टीचा, मी त्या पक्षाचा, माझा असा विचार, माझा तसा विचार, हे सगळं सोडून एकत्र येणं जरुरी आहे. एकत्र आवाज उठवणं जरुरी आहे, तरच हे होईल. आणि हे एकत्र आवाज उठवण्यासाठी जास्तीत जास्त FIR नोंदवणं, एखादं निवेदन केलं तर त्याच्यावर मॅक्झिमम ठेवीदारांच्या सह्या असणं आणि ते निवेदन कुठंतरी पुट करणं, ज्या ठिकाणी पुट करायचे, ज्या ठिकाणी जायचे. जसं की किरीट सोमय्याबद्दल पण आपण ऐकतोय की बरेच जण त्यांना पण अप्रोच करतायत, बावनकुळेला अप्रोच करतायत. या सगळ्या गोष्टी ते सगळ्यांनी एकत्र मिळून करणं जरुरी आहे. हे जर एकत्र मिळून केलं तरच या गोष्टीचा फायदा होईल. त्याच्यामुळे माझी पोलीस प्रशासनाला हात जोडून विनंती आहे, ठेवीदार पण हीच विनंती करताय की हे जे लपलेले आहेत कडी कोपऱ्याला, जे दिसतायत पण दिसत नाहीत, असे जे आहेत त्यांच्या मुसक्यावरून त्यांना घेऊन या. त्यांच्या प्रॉपर्टी, करोडोच्या प्रॉपर्टी त्यांच्या पण, जे सोडून गेले ना बँकेत त्यांच्या पण करोडो आकडेत, असं गोपनीय सूत्रांकडनं माहिती मिळते. तर हे सगळं जर माहित आहे, हे सगळं जर दिसतंय, ठीक आहे, त्यांना घेऊन तर या, वळून तर आणा, त्यांना दाखवा खाक्या, जाऊ द्या एकदाच 10-15 दिवसाची PCR येऊ द्या, त्याच्यानंतर MCR ला परत ते सगळे एकत्रच बसू द्या, होऊ द्या ना. या हालचाली होतील तर मात्र ठेवीदारांचा फायदा होईल. कारण आता ठेवीदार जागरूक झालाय आणि तेवढाच ठेवीदार त्रस्त पण आहे. तर या दृष्टीने व्हायला पाहिजे. आणि मी परत एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून बोलतोय की मागच्या काही दिवसात मी बघतोय ठेवीदार जागृत आहे. आणि प्रत्येक ठेवीदारांनी, मग तो कुठल्याही जिल्ह्याचा असू द्या, तुम्ही सगळ्यांनी एकी करून सगळा लढा उभा राहा. आमच्यासारखे मीडियावाले तुमच्या बरोबर नक्की आहे, याची खात्री शाश्वती मी देतो. धन्यवाद मित्रांनो.